सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे। आता जसा उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाही। अंबादासजींचे वडील मला वाटतं राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करायचे आणि बस ही त्यांना लहानपणापासूनच परिचित होती आणि तरी त्यांचा बस डेपो चुकला आणि बसही चुकली। त्यांनी ताट वाढून दिलं, त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। बाळासाहेबांचं नेहमी सांगणं असायचं, चांगल्याला चांगलं म्हणा, आणि बाळासाहेबांच्या पठडीत तुम्ही तयार झालात, मी तयार झालेलो आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी शेवटी अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेतेपद फार महत्त्वाचं असतं। मी विरोधी पक्ष नेता होतो काही कमी कालावधी परंतु त्या काळात देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारला जाब विचारण्याचं कामही केलं, शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या कानी घालण्याचंही काम केलं। ज्या ठिकाणी अतिवृष्टी अवकाळी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या वेळेस आपण विरोधी पक्षनेता म्हणून धावून जातो आणि ते काम अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विरोधी पक्षनेता हा एक महाराष्ट्रातल्या जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये असतो आणि ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो। आणि म्हणून या ठिकाणी अंबादास एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं। सरकार चांगलं काम करतं तेव्हा विरोधी पक्षनेत्यांवर त्यावेळेस काय बोलावं काय करावं असा एक प्रश्नही पडतो। परंतु आता मी एवढंच सांगतो, अंबादास दानवे यांनी चांगलं काम केलेलं आहे। विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे। आता महायुती म्हणून आम्ही गेले 2.5 वर्ष आणि आता दुसरी इनिंग देखील सुरू झालेली आहे। एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची आम्ही सांगड घालतोय आणि त्यामुळे विरोधी पक्षाला देखील विश्वासात घेऊन काम करण्याची जी काही सरकारची भूमिका आहे ती आम्ही पार पडतोय। अंबादासजींनी मगाशी आपणही सांगितलं, मुख्यमंत्र्यांचं भाषण मी ऐकलं, ते RSSच्या शाखेत जायचे, नंतर ते तिथं युवा मोर्चातही त्यांनी काम केलं आणि ते मग शिवसेनेमध्ये आले। शेवटी एकाच विचारधारेचे पक्ष, त्यामुळे ते मिळतं जुळतं सगळं आहे त्यांच्या बाबतीमध्ये। आणि त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। आणि स्वतःच्या परिश्रमाने आणि एक संयम ठेवून अतिशय कष्ट मेहनत घेऊन आपण या पदापर्यंत पोहोचलेला आहेत। अंबादासजींचे वडील मला वाटतं राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करायचे आणि बस ही त्यांना लहानपणापासूनच परिचित होती आणि तरी त्यांचा बस डेपो चुकला आणि बसही चुकली। गेल्या लोकसभेच्या वेळेस त्यांना बसमध्ये बसायचं होतं, पण ठीक आहे ते बसू शकले नाहीत। विरोधी पक्ष नेते म्हणून ते काम करतायत। मला जास्त काय आज अशा चांगल्या ह्याच्यामध्ये राजकीय भाष्य करायचं नाही आहे आणि मी आपल्याला माहीत आहे की काम करणारा माणूस आहे आणि आरोपाला आरोपाने उत्तर मी देत नाही, टीकेलाही टीकेने उत्तर देत नाही। काम करत करत आपण 2.5 वर्ष 3 वर्ष या ठिकाणी एकत्र गुण्यागोविंदाने काम केलेलं आहे आणि त्यामुळे भविष्यात देखील अंबादास दानवे हे पुन्हा या सभागृहामध्ये येथील येऊ शकतील काय। प्रत्येकजण प्रत्येकाला करिअर असतं आणि प्रत्येकाला आपली राजकीय भूमिकाही असते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत। नाहीतर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही
तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय. आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत त्यांना आज सकाळी अंबादासजीने एक जे आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे, तो भाग वेगळा. पण अंबादास, मला तुमचा खरंच अभिमान आहे आणि शिवसेना प्रमुखांना सुद्धा अभिमान तर वाटत असेल, पण हळहळ सुद्धा वाटत असेल की अरे याची एक पहिली टर्म ही पूर्ण होते. साहजिकच आहे, आपण किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे. पदं येतात आणि पदं जातात, पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं. अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही. नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल. तुमची कल्पकता ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला, हा माणूस एक कल्पक आहे. म्हणजे साधा शिवसैनिक असल्यापासून मी त्यांच्याकडे बघतो आहे, काही ना काहीतरी करत असतात आणि अभिनव पद्धतीने करतात. आणि मला आज आठवण येते ती शिवसेना प्रमुखांची, कारण त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यात एक गोष्ट मुद्दामून सांगितली की उद्धव, मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं असतंच, पण विरोधी पक्षनेता हे पद तेवढ्याच तोलामोलाचं किंवा काकणभर जास्त जबाबदारीचं असतं. आणि विरोधी पक्षनेता हा आक्रमक असला पाहिजे, पण आक्रस्ताळा असता कामा नये. आपल्याकडे अनेकदा ती जी एक सीमारेषा असते, आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा ही पुसली जाते आणि आपण जे काय करतोय त्याला आपण आक्रमकपणा म्हणतो, जो प्रत्यक्षात आक्रस्ताळपणा असतो. या सभागृहामध्ये अनेकदा उल्लेख केला की खूप विचारवंत व्यक्ती ज्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे आणि त्या परंपरेमध्ये अंबादास तुम्ही सुद्धा, म्हणजे तुम्हाला आपल्या लोकांनी आठवण करून द्यावी लागत नाही की मी पण होतो. तुमचं नाव हे विरोधी पक्षनेता म्हणून कधी कोणाला विचारलं तरी ते पटकन सांगतील की अंबादास दानवे सुद्धा या सभागृहाचे एक उत्तम यशस्वी सभागृह किंवा विरोधी पक्षनेता राहिलेले आहेत. सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे. आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाही. अंबादासजींचे वडील मला वाटतं राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करायचे आणि बस ही त्यांना लहानपणापासूनच परिचित होती आणि तरी त्यांचा बस डेपो चुकला आणि बसही चुकली. त्यांनी ताट वाढून दिले, त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही. नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल.